इचलकरंजीत पीएमई बस स्थानकाचे काम जलद गतीने सुरू आहे. उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश. इचलकरंजीतील पीएमई बस स्थानकाच्या बांधकामाला आता वेग प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या पीएमई बस सेवा या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सोलगेमळा परिसरात हे स्थानक उभारले जात असून चार्जिंग स्टेशन आणि प्रवाशांसाठी सर्व सुविधा तयार केल्या जात आहेत. सुमारे 5 कोटी 10 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा कामादेश 14 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला होता. मात्र भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी आयुक्तांना निवेदन देऊन कामांना गती देण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वय साधला गेला आणि कामाला वेग मिळाला. सध्या कंपाऊंड भिंत, पायाभूत रचना आणि स्टेशनचा आराखडा पूर्णत्वाकडे आहे. 12 महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून तो वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. बस सेवा शासन नियुक्त ठेकेदारामार्फत चालवली जाणार असून चालक आणि कर्मचारी महानगरपालिकेकडून उपलब्ध केले जाणार आहेत. माध्यमांच्या सहकार्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली असून हा उपक्रम शहराच्या वाहतुकीला नवे रूप देईल असा विश्वास उमाकांत दाभोळे यांनी व्यक्त केला.